मित्रांनो, शून्य मशागत तंत्रज्ञान किंवा SRT ही कशी करायची आता आज आपण तुम्हाला मी दाखवणार आहे की आम्ही SRT वर तुरीची लागवड केली आणि त्याच्यामध्ये आंतरपीक हे मुगाचं घेतले। तुम्ही बघत असताल मध्ये मूग हा लावलेला आहे आणि बेडवरती आपण ही तूर लावलेली आणि मागच्या वर्षी ही जी जमीन होती इथं आपण गव्हाची लागवड केली होती। जशाला तसं रान ठेवलं होतं, डायरेक्ट ह्याला काय केलं, बेड काढले आणि तुरीची लागवड केली। तर शून्य मशागत तंत्रज्ञान काय आहे आणि SRT वर शेती जर करायचं म्हणलं तर काय फायद्याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर याचा भरपूर मित्रांनो फायदा आहे आणि आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होणार, खर्चामध्ये 50% ची बचत होणार आहे। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲग्री सरकार चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या, खाली सबस्क्राईब बटन आहे अशा शेतीविषयक माहितीसाठी। तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। तुम्ही बघत असाल मित्रांनो, माझ्या हातामध्ये हे गव्हाचं काढ आहे। मागच्या वर्षी आपण इथं गहू केला होता ह्याच प्लॉटमध्ये आणि इथं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल, हा सगळ्या प्लॉटमध्ये आपला गहू होता। असं दाखव जरा पलीकडे कॅमेरा वगैरे फिरून। तर मागच्या वर्षी ह्या प्लॉटमध्ये आपला गहू होता आणि गहूची लागवड आपण केली होती। त्याच्यानंतर काय केलं, त्याला नांगरणी केली नाही, मोगडा केला नाही, पाळी केली नाही, रोटर केलं नाही, काहीच केलं नाही। डायरेक्ट जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर आम्हाला चांगला पाऊस झाला। त्या 2 पावसानंतर आपण काय केलं, डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड काढले। 4.5 फूट आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड काढले। बारके ट्रॅक्टर घरचंच ट्रॅक्टर होतं त्यांनीच बेड काढले। जे की सरी काढायचं जे अवजार असतं त्याच्या प्रकारे आपले बेड निघाले। तर बेड निघाल्यामुळे काय झालं की आपल्याला ह्याला काहीच खर्च करायची गरज पडली नाही। नांगरटीची पैशात बचत झाली, रोटर गरज नाही पडली, मोगडा असेल, पाळी असेल आणि टोकन मशीनच्या सहाय्याने आपण मुगाची लागवड केली आणि तुरीची लागवड जी आहे ती मजुराच्या सहाय्याने लागवड केली। तर असं नियोजन केलं मित्रांनो। तर एवढा सगळा फायदा आपल्याला हे शून्य मशागत तंत्रज्ञान किंवा SRT याचा होतो। आता शेतकरी बंधूंनो, आपण मुगाची आणि तुरीची लागवड कशी केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला जरा सविस्तर माहिती सांगतो। तर बघा, आपण काय केलं तर 4.5 फुटाची जी आहे ती बेड काढली होती आणि बेड काढल्यानंतर एका जागेवर तुरीचे 2 बी टोकले आणि 2 रोपातलं जे अंतर ठेवलं होतं ते कुठे 1 फूट ठेवलं, कुठे 1.5 फूट ठेवलं। तुम्ही बघत असताल अजून सुद्धा तुरीची जी आहे ती उगवण व्हायला लागली। आणि मुगाला काय केलं होतं आपण, टोकन मशीनच्या सहाय्याने 5.5 इंच अंतरावर आपण मुगाची 1 बी 2 बी असं अंतर पाडलं। तर सगळ्या काकरीमध्ये मूग लागवड केला। आता काही जण काय म्हणतील की मूग आता खाली कशामुळे लागवड केला, तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय होतं, पिकाची स्पर्धा निर्माण होऊ नये अन्नद्रव्यासाठी, म्हणून आपण मुगाची जी लागवड आहे ती ह्याच्यामध्ये केली। आता ह्या बेडवर तुरीची लागवड आहे आणि ह्याची मुळे का ते असे साधारण इथपर्यंत जातात आणि परत मूग जर आपण ह्या बगलाला टोकन केली असती तर दोन्ही पिकाची मुळे एका जवळ आली असते ना, अन्नद्रव्याची स्पर्धा निर्माण होऊन आपल्याला उत्पादनामध्ये घट आली असती। त्यामुळे मूग काय केला, आम्ही आतमध्ये लागवड केली। त्यानंतर अजून दुसरा प्रश्न शेतकऱ्याला पडला असेल की अंतर का जवळ ठेवलं, म्हणजे 4.5 फुटावर सलग आपण तुरीची लागवड केली 4.5 बाय 1.5 वर। तर मित्रांनो, आपण दरवर्षी जे आहे ते नवीन नवीन प्रयोग करत असतो। आता हे जे अंतर ठेवले आपण 4.5 बाय 1.5 वर आहे आणि दुसरा जिकडे आपला प्लॉट आहे तिथं आपण मध्ये 9 फुटाचं अंतर ठेवले, मधले एक बेड सरळ सोडून दिलाय आणि ह्या बेडवर लागवड केली, म्हणजे एक आड एक। तर असं मध्ये 9 फुटाचं अंतर ठेवलेले। तर ह्याच्यामुळे काय होईल की आपल्याला ह्या पद्धतीमध्ये किती उत्पादन येतं आणि जास्त अंतर ठेवल्यावर किती उत्पादन येतं हे सुद्धा कळून येईल। तर असं आपण दरवर्षी प्रयोग करत असतो। तर ह्या वर्षी काय केलं की SRT ची पद्धत आपण एक प्लॉट SRT साठी निवडला। मागच्या वर्षी इथं गहू होता आणि आता SRT शेती किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा पहिला फायदा काय मित्रांनो, तर आपल्या खर्चामध्ये बरीचशी बचत होती, जवळपास 50% पेक्षा जास्त बचत होती। तर ती कशी होती बचत, पहिली गोष्ट तर गहू निघाल्यानंतर आम्ही याच्यामध्ये नांगरट केली नाही, तुमचे नांगरटीचे पैसे वाचले। त्याच्यानंतर ह्या गव्हाचं काढ भुगा करण्यासाठी आपल्या रोटर लागतं, ते रोटर सुद्धा केलं नाही किंवा काही जण मोगडा पाळी करतात ती सुद्धा गोष्ट केली नाही। ह्या तिन्ही गोष्टीची आपली बचत त्याच्यामध्ये झाली। त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे की आपण काय केलं, पेरणी वगैरे करतो त्या पेरणीच्या खर्चामध्ये सुद्धा बचत झाली। म्हणजे ह्या 4 गोष्टीचा खर्च जवळपास एकरी 7 ते 8 हजार जो खर्च येतो तो सगळा आपली बचत झाली आणि डायरेक्ट आपण टोकन मशीनच्या सहाय्याने जी आहे ती टोकन पद्धत केली। तर हा झाला मित्रांनो पहिला फायदा, शून्य मशागत तंत्रज्ञान किंवा SRT, ज्याला सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक असं म्हणतात, ह्याचा हा फायदा आहे। आता दुसरा फायदा याचा काय, आता मित्रांनो हे SRT किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा दुसरा फायदा हा आहे आपल्याला की हे जे गव्हाचं काढ आहे ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जमिनीवर आच्छादन तयार होतं। आच्छादन म्हणजे मल्चिंगचं काम करतं, आपल्या ह्या तूर पिकासाठी ओलावा टिकून ठेवतं। ह्या बेडवर जेवढे पण आता हे गव्हाचे काढ याच्यामुळे बऱ्यापैकी आच्छादन हे होऊन जातं, तुम्ही पाठीमागे बघत असाल, आणि आपली ओलावा टिकून राहतो, जमिनीमध्ये ओल चांगली राहते। भविष्यामध्ये पावसाचा खंड पडला तरी सुद्धा याला पाणी द्यायची गरज पडत नाही। एवढा सगळा फायदा आहे SRT शेतीचा आहे। आणि मित्रांनो तिसरा फायदा आहे SRT किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा हा आहे की आपण ह्या पिकाचे जे जुने अवशेष आहेत याच्यामुळे काय होतं, तणाचं नियंत्रण चांगलं होतं, तण उगून देत नाहीत। हे आच्छादन चांगलं झाल्यामुळे असेल, काडी कचरा असल्यामुळे आपल्या तणाचं प्रमाण हे कमी आढळून येतं बाकी पारंपरिक पद्धतीपेक्षा। आणि मित्रांनो SRT शेतीमध्ये आपण आंतरपीक हे मुगाचं घेतलंय, तर ह्या मुगाची लागवड कशामुळे केली याचा एक दुहेरी फायदा आपल्याला हा आहे की हे मूग हे द्विदल पीक आहे। द्विदल पीक असल्यामुळे काय होतं, ते जमिनीमध्ये नत्र सोडतं आणि ह्याचं नत्र आपल्या ह्या तुरीला उपलब्ध होईल, आपल्याला खतामध्ये सुद्धा 50% ची बचत होईल। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही आंतरपिकामध्ये मुगाची लागवड करू शकतात, उडदाची लागवड करू शकतात किंवा तूर सोयाबीन असं सुद्धा आंतरपीक तुम्ही निवडू शकतात। आणि मित्रांनो
पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा जर कोणता असेल या SRT शेतीचा किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा, तर हा तो आहे की आपल्या जमिनीचा पोत आहे तो सुधारतो. जमिनीमधला सेंद्रिय कर्ब जो आहे तो चांगल्या प्रमाणे वाढतो. तुम्ही आज बघत असाल बऱ्याचशा भागामध्ये सेंद्रिय कर्ब खूपच कमी झालाय. चांगला सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल तुम्हाला काडी, कचरा, औषध जे ते जुन्या पिकाचे ते जमिनीमध्ये गाडणं गरजेचं आहे. किंवा मग अशा प्रकारे यासाठीचं नियोजन केलं तर आपल्याला जमिनीचा पोत सुद्धा सुधारतो, सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढतो. तर मित्रांनो, एवढा सगळा फायदा आपल्याला शून्य मशागत तंत्रज्ञान किंवा SRTचा आहे. आता हे SRT मध्ये लागवड करताना किंवा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ह्याच्यामध्ये तणाचं नियंत्रण कसं करायचं, मशागत कशी करायची. तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगणार. तुम्ही अशा प्रकारे जर SRT करणार असाल किंवा शून्य मशागत तंत्रज्ञान ह्या वर्षी जरी केलं तरी सुद्धा जमल, तर त्याचं तणाचं नियंत्रण कसं करायचं. तर बघा, आम्ही ज्यावेळेस पण तूर सोयाबीन लागवड केली त्याच्या पाठीमागं राऊंडअप आणि पेंडीमिथ्रिन मिक्स करून फवारणी घेतली होती. त्याच्यामुळे बऱ्यापैकी तणाचं नियंत्रण झाले. पण आता कुठं कुठं जो जमिनीमध्ये लपलेला असा केना वगैरे आहे याचं प्रमाण आता थोडंसं कुठं कुठं दिसून यायला लागले. तर याच्यावर नियंत्रण काय करायचं आपल्याला, तर ह्या तूर आणि मुगासाठी किंवा तुमचं तूर आणि उडीद असू द्या, तूर आणि सोयाबीन असू द्या, त्याच्यासाठी आपल्याला इमेजत हायपर 10% असेल याची फवारणी जरी घेतली, तणाची अवस्था 3 ते 4 पानावर आहे सध्या, म्हणजे 15 ते 20 दिवसानंतर तुम्ही जर फवारणी घेतली तर चांगल्या प्रकारे तणाचं नियंत्रण आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस पण आपला मूग निघून जाईल अशा वेळेस तुम्ही ह्याच्या आतमध्ये ज्यावेळेस तुरीला साधारण काय होतं, एक 60 दिवसाच्या पुढं आपली तूर साधारण एवढी एवढी होऊन जाते. मग अशा वेळेस काय होतं, आपल्याला खाली ह्याला एवढं एवढं 1 फुटाचं खोड आपल्याला मिळतं. आणि मग तुम्ही याच्यामध्ये कॉन्टॅक्ट प्रकारचं तणनाशक जे की स्वीप पॉवर ग्लुफोसिट अमोनियम 13.5% असेल याची फवारणी जर घेतली मूग निघल्यानंतर 60 दिवसानंतर, तर तुम्हाला सुद्धा तणामध्ये नियंत्रण होईल. तुम्हाला खुरपणी करायची गरज पडणार नाही किंवा कोळपणी म्हणा काही गरज पडणार नाही. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तणाचं नियंत्रण आहे हे SRT किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये करायचं आहे. तर आम्ही सुद्धा अशाच प्रकारे नियोजन हे यावर्षी करायचं ठरवले. आता बघा, मागच्या वर्षीचा कुठं कुठं असा गहू वगैरे हा उगून आलेला आहे. हा गहू सुद्धा तुमचा इमेजत हायपर 10% एसएननी मरतो. आपल्या पिकालाही कुठल्याही प्रकारचा डॅमेज होत नाही. तर असंच तंत्रज्ञान आहे. बाकी SRT शेती मित्रांनो खरंच वरदान आहे. जर तुम्हाला तणाचं नियंत्रण जर करता आलं तर दुसरा कुठलाही खर्च ह्या पिकामध्ये नाही. आता हेच आम्ही जे बेड कमीत कमी 3 ते 4 वर्षापर्यंत असेच ठेवणार. ते फक्त ह्याला नवजुनं करायचं. नवजुनं म्हणजे काय करायचं, ह्या वर्षी तूर निघली की त्याला डबल परत त्या सऱ्याचं जे अंतर ठेवले 4.5 फूट तरी परत एकदा सऱ्या पाडायच्या. फक्त बेड जे जुने बेड झाले तर खराब झालेले असतात ते व्यवस्थित पाहिल्यासारखे होऊन जातात. एवढंच आपल्याला एकच वेळेस खर्च आहे, म्हणजे ज्याचा की फक्त 1000 रुपये आपल्याला एकरी सरी पाडायला खर्च येतो. एवढा सगळ्या पैशामध्ये बचत करणारं एकमेव तंत्रज्ञान मित्रांनो SRT किंवा शून्य मशागत तंत्रज्ञान आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जे आहे यावर्षी लागवड करू शकतात. मित्रांनो, पारंपरिक पिकामध्ये खर्च खूप वाढलेला आहे. आमच्याकडे जमीन धारणा भरपूर आहे आणि मग अशा वेळेस काय होतं की मजुराच्या सहाय्याने जर करायचं म्हणलं तर आज 300 रुपये एक बाई खुरपणीला घ्यायला लागली. एवढे पैसे घालायची परवडत नाहीत. त्यानंतर ट्रॅक्टरवाले सुद्धा पैसे घ्यायला लागतात आणि वेळेवर यायला सुद्धा कोणी तयार नाही. पेरणीच्या टायमाला पाऊस लागून राहतो. मग अशा वेळेस तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी करायची मला तर आपल्याला वापसा नसतो. मग तुम्ही SRTने जर केलं तर आपल्याला एवढा फायदा होतो की आता किती जरी पाऊस झाला तरी सगळं पाणी खालच्या कडेला निघून जातं आणि वरच्यावर तुमचं सगळं पीक चांगलं हवेशीर मजेदार येतं. आणि ह्याला उत्पादनामध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीपेक्षा 25 ते 30% वाढ जाणून येते. आता बघा, तुम्हाला मी खाली काय दाखवतो की मुगाची जी लागवड आहे आम्ही ती एकदम शेवटपर्यंत काय केली नव्हती. शेवटपर्यंत का केली नाही, कारण की खालच्या कडेला बघा पाणी साचतं. त्यामुळे मुग आम्ही थोडा वरच्या कडेच लावला. जरी पाणी निघून गेलं तर एकदम खालच्या कडेला जाईल. आपल्या मुगाला सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. तूर तर बेडवरच आहे. त्यामुळे तुरीचं उत्पादन चांगलं मिळणार आहे. हवा खेळती राहणार आहे. अन्नद्रव्य सुद्धा ह्याला कमी लागणार आहे. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा खतं टाकायची गरज नाही. एखादा डोस दिला, बाकी तुम्ही फवारणीमधून कव्हर केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि तुरीबद्दल आपल्या चॅनलवर तर भरपूर व्हिडिओ इथून पाठीमागे टाकले तर इथून पुढे सुद्धा येत राहणार आहे. तुम्हाला जरी काही प्रश्न असतील किंवा तुरीच्या उत्पादनामध्ये तुम्हाला वाढ करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या अशा शेतीविषयक माहितीसाठी प्रामाणिकपणे आपण माहिती देत असतो शेतकऱ्यांना. तर ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.